सध्याचे लोकप्रतिनिधी त्यांचा अनऑफिशियली इनडायरेक्टली सहभाग होता आणि मी खुलेआम सांगत होतो की यामध्ये घोटाळा आहे आणि ते घोटाळा शिवसेनेमुळे उघडकीस आला. पहिलं आंदोलन आम्हीच सुरू केलं, शिवसेनेच्या माध्यमातून झालं. औषधाचा घोटाळा असू दे किंवा सर्जिकल साहित्याचा घोटाळा असू दे, हा घोटाळा घडलेला आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांचा PF बद्दल देखील घोटाळा आहे. म्हणजे निवडून यायचा आणि पहिला CPR ताब्यात घ्यायचा, CPRच्या माध्यमातून पैसा मिळवायचा, पण जनतेला ह्यातलं काही माहिती होऊन द्यायचं ना, हा त्यांचा प्रयोग होता. आणि लिंबेकर जे फरार झालेले आहेत त्या लिंबेकरांची नार्को टेस्ट जर घेतली किंवा त्या लिंबेकरांचा जर रिमांड घेतला तर लिंबेकर 100% 2-3 लोकप्रतिनिधींचे नावं घेते, मला खात्री आहे ती. पण आता सरकार आहे, सरकार लोकप्रतिनिधींना वाचवण्याचं काम करतील. पण ज्या पद्धतीनं तिकडे बीडमध्ये वाल्मिक कराड झाली, तसे कोल्हापुरात पण 1-2 वाल्मिक कराड आहेत. या सर्जिकल साहित्यामधले जे वाल्मिक कराड आहेत त्यांचं नाव 100% ओपन होईल. 100%. पण ती नार्को टेस्ट लाईव्ह व्हायला पाहिजे, 4 भिंतीच्या आत नको. लिंबेकरला चुकून झोपेत गोळी देतील आणि नार्को टेस्ट झाली म्हणून हे सरकार काहीही करू शकते, काय वाटेल ते. त्यामुळे त्या नार्को टेस्टला लाईव्ह नार्को टेस्ट जर असेल आणि खाजगी डॉक्टर जर उपलब्ध तिथं ठेवली तर त्यांच्या तोंडून 100% सत्य बाहेर पडणार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.